आज वडाच्या झाडाची पूजा करून आले. 7 जन्मी मला हाच नवरा मिळू दे प्रार्थना करून आले. प्रत्येक सुवासिनीने हीच प्रार्थना केली. वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारल्या. ज्यांचा नवरा दारूड आहे त्यांनी उलट्या फेऱ्या मारून आपलं मनोगत सांगितलं वडाला, ह्या जन्मी मिळालं बाबा दारूडा नवरा, पुढच्या जन्मी नको मला, आणि उलट्या फेऱ्या मारून समाप्त केलं. तरच मला सांगते, जर हे खरं होत असेल, 7 जन्मी हाच नवरा मिळत असेल. अहो आजकाल लग्न झाल्या नवऱ्याला मारून टाकायला लागल्यात पोरी. सोनम आणि राजा यांचा किस्सा ऐकला का? यांचं प्रेम ऐकलं. लग्न झाल्या सोनमनी आपल्या बॉयफ्रेंडला घेऊन, अजून 2-3 पोरं घेऊन आपल्या नवऱ्याची सुपारी देऊन नवऱ्याला वरून खाली ढकलून दिलं पहाडीवरनं आणि मारून टाकलं. किती वाईट घटना घडली विचार करा. आपण 7 जन्मी हाच पती मिळावा म्हणून मागतो. तर मुलीनो, तुमच्या आईला तुम्ही सांगा माझं खरं प्रेम आहे म्हणून. वडिलांना हार्ट अटॅक होतो म्हणून, वडिलांना धक्का बसेल म्हणून प्रेम होतं त्या मुलाशी न करता, वडिलांनी ज्या त्यांच्या समाजामध्ये मुलगा ठरवलेला होता त्या समाजामध्ये लग्न करायचं म्हणल्यावर तिने लग्न केलं आणि त्याला मारून टाकलं. का गं बाई तसं काय केलं तू? तुला नको होतं ना? मारून टाकायचं नव्हतं ना? सोडून द्यायचं होतं तू. एक आईचा मुलगा गेला, त्या मुलाला मोठं करायला आईला किती कष्ट लागले असेल. काळजाचा तुकडा केला तिचा. तुला काय सुख मिळाले गं? शेवटी तुला सजा होणारच होणार ना. तुझं प्रेम होतं आणि आईला माहीत होतं, ज्या आईला माहीत होतं आपली मुलगी खरं दुसऱ्याबरोबर प्रेम करते. का हो तुम्ही तसं करता? प्रत्येक मला आईला सांगायचं आहे की आपली मुलगी कोणाबरोबर प्रेम करते ना, त्या मुलाबरोबर लग्न करत जावा. दुसऱ्याच्या घराचं उद्ध्वस्त करू नका, दुसऱ्यांच्या मुलांचं उद्ध्वस्त करू नका, आयुष्य बर्बाद करू नका. त्यांच्या घरातला दिवा गेला, वंश गेला त्यांचा. वा रे वा दुनिया. आणि वडाच्या झाडाला फेऱ्या मारून मागतात. अरे बाबा, किती कांड करायला लागलेत मुली, किती त्रास द्यायला लागलेत. आज सासरच्याच लोकांना त्रास द्यायला लागलेत आजकालच्या मुली. बघा काय थोतांडा लावला या पोरींनी. खरंच मेला तो मुलगा राजा रघुवंशी. काय वाटते तुम्हाला सांगावर? ऐकून मन सुन्न करणारी गोष्ट घडली आज. वाईट वाटते खूप. सापडली ती, आता काय होणार? पण मुलगा गेला ना, तो होईल तेव्हा होईल शिक्षा. अशा घटना घडायला लागलेत रोज, वेगळ्या वेगळ्या घटना